चला तर मग सुरुवात करून घेऊया। ते मी 2 किलो बटाटे घेतलेले आहे। आता आपण ते सोलून घेऊया। आता असे आपण बटाटे सोलून घेतले, आपण ते लगेच पाण्यात टाकून घेऊया। असे मोठे मोठे बटाटे घेतलेले आहेत मी। आता आपण असे सगळे बटाटे असे सोलून घेऊया। आता आपण असे सगळे बटाटे किसून घेतलेले आहे। आता आपण दुसरी प्रोसेस करून घेऊया। आता आपण हे सगळं बटाटे किस दुसऱ्या पाण्यात टाकून घेऊया। ही महत्त्वाची टीप आहे, नाही का, हे किस असाच निथळून घ्यायचा, म्हणजे स्टार्च खाली राहतो आणि बटाटे वरती येतात। जी त्याचा किस आपल्याला स्टार्च काढून टाकायचा याचा पूर्ण। आता आपण ही प्रोसेस 2-3 वेळा रिपीट करणार आहोत, म्हणजे 4-5 पाण्यानी अशी प्रोसेस आपण रिपीट करून घेऊ। पाण्याला अशी खळखळून उकळी आलेली आहे। आता आपण त्याच्यात 4 टेबलस्पून मीठ टाकणार आहोत। आणि त्याच्यात 1 टीस्पून आपण त्याच्यात तुरटी पावडर टाकून घेऊया। आता आपण बघा, हा बटाट्याचा किस असा 2-3 वेळा धुवून घेतले आहे। आपलं पाणी बघा किती स्वच्छ आहे। आता आपण त्याच्यामध्ये किस टाकून घेऊया। त्यामध्ये टाकून घेतले आहे। आपण हे 5 ते 6 मिनिटासाठी चांगलं उकळून घेणार आहोत। हे 90% शिजवून घेणार आहोत, पूर्ण शिजवणार नाही आहोत। आता आपण त्यावर झाकण ठेवू आणि याला शिजवून घेऊया। तर आता आपण ते खळखळून त्याला 1 ते 2 उकळी आणून देऊ। तर बघा, आपला असा बटाट्याचा किस शिजून झाला आहे। बघा, मी दाखवते तुम्हाला, तो असा तुटत आहे लगेच। आता आपला हा 90% शिजलेला आहे। आपण तो आता गाळून घेऊन सुकायला टाकूया। मी आता ही अशी पॉलिथिन हातरून घेतली आहे। तर मी हे आता त्याच्यावर टाकून देत आहे। असा खूप गरम असल्यामुळे त्यांनीच असा पसरून घ्यायचा पटपट। थोडासा गार झाले की हाताने पसरून घ्यायचा। तर बघा, आपला असा पांढरा शुभ्र बटाट्याचा किस तयार झाला आहे। अगदी उन्हात न वाळवता एकदम घरात फॅनच्या हवेखाली वाळवला तरी सुद्धा बघा एकदम असा पांढरा शुभ्र आपला बटाट्याचा किस तयार झाला आहे। तर बघा, आता आपण हे तळून बघूया। या कढईमध्ये टाकते। तर बघा, आपलं किस किती पांढरा शुभ्र झालेला आहे। आता त्यामध्ये काढून घेऊया, करून आपण सगळे यामध्ये तळून घेऊया। तर बघा, आपला असा बटाट्याचा किस तळून पण दाखवला आहे मी तुम्हाला। बघा किती छान तयार झाले आहे आणि टेस्टला खूप छान लागत आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।